गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. पहा, लास्ट लेक्चरला आपण काय काय पाहिलं होतं, तर ट्री हा चॅप्टर स्टार्ट केला. पहा, ट्रीची डेफिनेशन आपण क्लिअर केली होती की ट्री कशाला म्हणायचं आहे. त्यानंतर ट्रीचे एक्झाम्पल्स पाहिले होते, त्यावरचे काही थेरम्स पाहिले होते ज्याचे स्टेटमेंट्स तुम्हाला एक्झामला विचारले जातील. त्यानंतर तुम्हाला सेंटर ऑफ ट्री कसा कॅल्क्युलेट करायचा आहे, त्यानंतर कॉर्ड ब्रँचेस ऑफ द ट्री कसं कॅल्क्युलेट करायचं हे झालं. इसेंट्रिसिटी तुम्ही कशी कॅल्क्युलेट करता, सेंटर फाइंड आउट करण्यासाठी, रेडियस कॅल्क्युलेट करण्यासाठी, डायमीटर कॅल्क्युलेट करण्यासाठी ते झालं. पहा, आता या लेक्चरमध्ये नेक्स्ट डेफिनेशन्स घेणार आहे की जे राहिलेले रिमेनिंग पॉईंट्स आहेत. तर नेक्स्ट डेफिनेशन आहे पहा तुमची बायनरी ट्री. तर कशाला म्हणायचं आहे बायनरी ट्री, तर डेफिनेशन काय सांगते पहा, अ ट्री in which exactly one vertex is of degree 2 and the remaining vertices are of degree 3 or 1 is called binary tree, or त्याला अदर नेम आहे पहा बायनरी रूटेड ट्री. तर काय डेफिनेशन सांगते की ही बायनरी ट्री काय असते, अशी ट्री की ज्याचं एक व्हर्टेक्स, एकाच व्हर्टेक्सची डिग्री किती असणार आहे, 2 असणार आहे, आणि जे रिमेनिंग व्हर्टेक्स आहेत त्याची डिग्री किती असणार आहे, 3 किंवा 1 असणार आहे. त्याच ट्रीला तुम्ही काय म्हणायचं आहे, बायनरी ट्री असं म्हणायचं आहे. सो पहा, खाली एक्झाम्पल्स दिलेले आहेत मी. ए अँड बी अशा दोन डायग्रॅम्स आहेत. तर ए डायग्रॅम ऑब्झर्व करा. पहा, जो स्टार्टिंगचा व्हर्टेक्स आहे ओनली त्याचीच डिग्री, जो अप्परमोस्ट व्हर्टेक्स आहे त्याचीच डिग्री काय आहे, 2 आहे, आणि राहिलेल्या रिमेनिंग सगळ्या व्हर्टायसेसची डिग्री किती आहे, 3 और 1 आहे. सो ए कशाचं एक्झाम्पल झालं, बायनरी ट्रीचं एक्झाम्पल झालं. डिग्री माहिती ना कशा कॅल्क्युलेट करतो, जेवढ्या नंबर ऑफ एजेस त्या व्हर्टेक्सवर इन्सिडेंट होतात ती त्या व्हर्टेक्सची काय असते, तर डिग्री असते. हे तुम्हाला माहिती आहे, अगोदरच झालेलं आहे आपलं डिग्रीची डेफिनेशन. सो बी एक्झाम्पल ऑब्झर्व करा. पहा, बी एक्झाम्पलमध्ये सुद्धा जो स्टार्टिंगचा व्हर्टेक्स आहे, जो अप्परमोस्ट व्हर्टेक्स आहे त्याचीच डिग्री किती आहे, 2 आहे, आणि ज्या रिमेनिंग व्हर्टायसेस आहेत त्याची डिग्री किती आहे, 1 और 3 आहे. सो बी हे सुद्धा कशाचं एक्झाम्पल आहे, तर बायनरी ट्रीचं एक्झाम्पल आहे. तर बायनरी ट्रीची डेफिनेशन तुम्हाला क्लिअर झाली असेल. काय सांगते बायनरी ट्री, अ ट्री इन विच एक्झॅक्टली वन व्हर्टेक्स इज ऑफ डिग्री 2 and the remaining vertices are of degree 3 or 1 is called binary tree, and त्याला other name काय आहे, binary rooted tree. ठीक आहे, आता नेक्स्ट डेफिनेशन पाहू. पहा, नेक्स्ट तुम्हाला काही रिझल्ट दिलेले आहेत. तर 3 रिझल्ट्स आहेत, वन बाय वन आपण पाहूयात. फर्स्ट रिझल्ट काय सांगते, रिझल्ट 1, बायनरी ट्री हॅज ऑड नंबर ऑफ व्हर्टायसेस. तुम्ही कोणतीही बायनरी ट्री घेतली तर त्यामध्ये काय असणार आहेत, तर ऑड नंबर ऑफ व्हर्टायसेस असणार आहेत. रिझल्ट सेकंड रिझल्ट काय सांगतोय, अ बायनरी ट्री ऑफ n व्हर्टायसेस, द पेंडंट व्हर्टायसेस आर n+1 डिवायडेड बाय 2 इन नंबर्स. म्हणजेच काय की जर n व्हर्टायसेसची बायनरी ट्री असेल तर त्यामध्ये पेंडंट व्हर्टायसेस किती असतील, तर n+1 डिवायडेड बाय 2 असतील. पेंडंट व्हर्टायसेस माहिती आहेत ना काय, तर पेंडंट व्हर्टायसेस मीन्स ज्या व्हर्टायसेसची डिग्री किती असते, 1 असते, त्यालाच काय म्हणायचं, पेंडंट व्हर्टायसेस म्हणायचं आहे. मग रिझल्ट सेकंड काय सांगतोय, जर एखाद्या बायनरी ट्रीची पेंडंट व्हर्टायसेस जर कॅल्क्युलेट करायचे असेल तर कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे, n+1 डिवायडेड बाय 2 हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. सपोज जर nची व्हॅल्यू 11 असेल तर त्यामध्ये पेंडंट व्हर्टायसेस किती येतील, तर 11+1 डिवायडेड बाय 2 दॅट इज 12 डिवायडेड बाय 2 दॅट इज 6 पेंडंट व्हर्टायसेस त्यामध्ये येतील. ठीक आहे, रिझल्ट 3 काय सांगतोय, इन अ बायनरी ट्री द नंबर ऑफ इंटरनल व्हर्टायसेस आर 1 लेस दॅन नंबर ऑफ पेंडंट व्हर्टायसेस. म्हणजे कोणत्याही बायनरी ट्रीमध्ये जे इंटरनल व्हर्टायसेस असणार आहेत हे लेस दॅन काय असणार आहेत, तर नंबर ऑफ पेंडंट व्हर्टायसेस असणार आहेत.
हे काय सांगतो, रिझल्ट 3 सांगतो. पहा MCQ मध्ये हे रिझल्ट्स विचारले जाऊ शकतात, म्हणून ओनली त्यांचे स्टेटमेंट्स दिलेले आहेत. आता नेक्स्ट तुम्हाला बायनरी ट्रीचे 2 टाइप्स पाहायचे, ते पाहूयात. पहा बायनरी ट्रीचा तुमचा फर्स्ट टाइप आहे कंप्लीट बायनरी ट्री. तर डेफिनेशन काय सांगते कंप्लीट बायनरी ट्रीची? इन अ कंप्लीट बायनरी ट्री 2n व्हर्टायसेस और नोड्स ॲट अ लेव्हल L. म्हणजेच काय की लेव्हल L असेल तर त्यामध्ये 2n नंबर ऑफ व्हर्टायसेस एक्झिस्ट झालेच पाहिजेत. आता लेव्हल म्हणजे काय तर पहा मी एक्झाम्पल दिले, त्याच्या राईट हँड साईडला मी लेवल्स दिलेल्या आहेत. पहा जी फर्स्ट लेवल आहे ती लेवल 0 असते, लेवल 1 दिली आहे, लेवल 2 दिली आहे आणि लेवल 3 दिलेले आहेत. म्हणजेच ज्या ब्रँचेस त्याच्या पडत गेल्या तेच काय असणार आहेत, त्याच्या लेवल्स असणार आहेत. ठीक आहे. आता पहा कंप्लीट बायनरी ट्रीमध्ये काय 2n व्हर्टायसेस आहेत. कधी? जेव्हा त्याची लेवल L असेल. आता पहा फर्स्ट नंबर ऑब्झर्व करा, A नंबरचा जो व्हर्टायसेस आहे स्टार्टिंग लेवल 0 आहे. पहा लेवल 0 म्हणजे L ची व्हॅल्यू किती झाली, 0 झाली. मग 2n किती येईल, 1 येईल. सो फर्स्ट लेवलला 1 नंबर ऑफ व्हर्टेक्स एक्झिस्ट पाहिजे. तर आहे फर्स्ट नंबरला 1 नंबर ऑफ व्हर्टेक्स एक्झिस्ट. लेवल सेकंड ऑब्झर्व करा. पहा लेवल 0 आहे फर्स्ट, नेक्स्ट लेवल 1. आता लेवल 1 आहे म्हणजे 2n दॅट इज 2n इज इक्वल टू 2. तर लेवल 1ला किती नंबर ऑफ व्हर्टेक्स एक्झिस्ट पाहिजेत, तर 2 नंबर ऑफ व्हर्टेक्स एक्झिस्ट पाहिजे. म्हणजेच तुम्हाला काय करायचं आहे, L ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. सपोज L 0 असेल तर 2n पाहायचं आहे आणि 2n ची व्हॅल्यू 1 येते आहे, म्हणजे 1 व्हर्टेक्स फर्स्ट पोझिशनला एक्झिस्ट पाहिजे. नेक्स्ट 2n ची व्हॅल्यू किती आली आहे, तर 2 आली आहे. सो लेवल 1ला किती नंबर ऑफ व्हर्टेक्स एक्झिस्ट पाहिजेत, तर 2 नंबर ऑफ व्हर्टेक्स. लेवल 2 दॅट इज L इज इक्वल टू 2. देअरफॉर 2n इज इक्वल टू 2 इज इक्वल टू किती येईल, तर 4 येईल. सो लेवल सेकंडला किती नंबर ऑफ व्हर्टेक्स एक्झिस्ट पाहिजेत, तर 4 नंबर ऑफ व्हर्टेक्स एक्झिस्ट पाहिजेत. तर आहेत डायग्राममध्ये 4 नंबर ऑफ व्हर्टेक्स एक्झिस्ट. लेवल 3 दॅट इज द L इज इक्वल टू 3. Therefore 2n is equal to 2 is equal to 8. Therefore the number of vertices in level 3 is 8. पहा लेवल 3ला 8 नंबर ऑफ व्हर्टायसेस एक्झिस्ट आहेत. म्हणजे जी डेफिनेशन सांगते त्याप्रमाणे तुमची डायग्राम दिलेली आहे. हे गिव्हन एक्झाम्पल कशाचं झालं, तर कंप्लीट बायनरी ट्रीचं झालं. पहा ज्या लिप्स दिलेल्या, आता लिप्स कशाला म्हणायचं आहे किंवा व्हर्टेक्स कशाला, जे तुमचे ABCD दिलेले आहेत ना त्याला तुम्ही नोड असंही म्हणता किंवा व्हर्टेक्स असंही म्हणता. नोड हा ऑदर नेम आहे हे ज्या व्हर्टायसेसचा. ठीक आहे, तुम्हाला लेवल समजली असेल किंवा कंप्लीट बायनरी ट्रीची डेफिनेशनसुद्धा क्लिअर झाली असेल. ठीक आहे, आता नेक्स्ट टाइप्स पाहणार आहे आपण बायनरी ट्रीचा. पहा बायनरी ट्रीचा सेकंड टाइप आहे फुल्ली बायनरी ट्री. तर फुल्ली बायनरी ट्री कशाला म्हणायचं आहे, त्याची डेफिनेशन दिलेली पहा. अ बायनरी ट्री इज अ फुल्ली बायनरी ट्री इफ एव्हरी नोड हॅज 0 और 2 नोड चाइल्ड. आता पहा जे नोड्स आहेत या डायग्राममध्ये किंवा गिव्हन एक्झाम्पलमध्ये नोड्स कोणते आहेत, तर जे नंबर ऑफ व्हर्टायसेस असणार आहेत ते तुमचे नोड्स असणार आहेत. आता चाइल्ड कशाला म्हणायचं आहे, तर गिव्हन डायग्राम ऑब्झर्व करा. पहा तर B आणि C हे कशाचे चाइल्ड्स आहेत, तर A ह्या नोडचे चाइल्ड्स आहेत. D अँड E हे कशाचे चाइल्ड आहेत, तर B चे चाइल्ड आहेत. म्हणजे त्याचे जे सब नोड्स असणार आहेत त्यालाच तुम्ही काय म्हणायचं आहे, तर चाइल्ड असं म्हणायचं आहे. ठीक आहे. सो आता पहा फुल्ली बायनरी ट्रीची डेफिनेशन काय सांगते. अ बायनरी ट्री इज अ फुल्ली बायनरी ट्री इफ एव्हरी नोड हॅज 0 और 2 नोड चाइल्ड्स. म्हणजे काय, कोणत्याही तुम्ही एखादा जर नोड घेतला तर त्याला किती चाइल्ड्स पाहिजेत, एक तर 2 चाइल्ड्स पाहिजेत किंवा 0 चाइल्ड्स पाहिजेत.
पहा आता तुम्ही जर ए नोड कन्सिडर केला तर त्याला किती चाइल्ड्स आहेत, बी आणि सी हे 2 चाइल्ड्स आहेत. बी हा जर नोड कन्सिडर केला तर त्याला किती चाइल्ड्स आहेत, डी आणि ई हे 2 चाइल्ड्स आहेत. सी या नोडला एकही चाइल्ड नाही, दॅट इज द 0 नंबर ऑफ चाइल्ड्स आहेत. डी ह्या नोडला एकही चाइल्ड नाही, दॅट इज द 0 नंबर ऑफ चाइल्ड्स आहेत. आणि ई याला एकही चाइल्ड नाही म्हणजे 0 नंबर ऑफ चाइल्ड्स आहेत. म्हणजेच तुम्ही कोणताही नोड जर कन्सिडर केला तर त्याला किती नंबर ऑफ चाइल्ड्स आहेत, तर एक तर 0 और 2 नंबर ऑफ चाइल्ड्स आहेत. त्यालाच तुम्ही काय म्हणायचे, फुल्ली बायनरी ट्री म्हणायचे. अजून काही डेफिनेशन्स आहेत पहा, त्या पाहूयात. पहा नेक्स्ट डेफिनेशन आहे तुमची. फर्स्ट डेफिनेशन आहे हाईट ऑफ द बायनरी ट्री. तर हाईट ऑफ बायनरी ट्री कशी कॅल्क्युलेट करायची आहे, तर पहा त्याची डेफिनेशन काय सांगते. द हाईट ऑफ एनी नोड इज द लॉंगेस्ट पाथ फ्रॉम द नोड टू एनी लीफ. कोणत्याही नोडपासून ते लीफपर्यंत जी लॉंगेस्ट पाथ असतो, जो लॉंगेस्ट पाथ असणार आहे त्यालाच तुम्ही काय म्हणायचे, तर हाईट म्हणायचे. आता नोड तर तुम्हाला माहीत आहे, पण लीफ म्हणजे काय, तर पहा लीफची पण डेफिनेशन मी खाली दिलेली आहे. 1 बाय 1 डेफिनेशन आपण घेणार आहे. रूट ऑफ द बायनरी ट्री. रूट कशाला म्हणायचं बायनरी ट्रीचं, तर हायेस्ट नोड इन ट्री. ट्रीमध्ये जो हायेस्ट किंवा अप्पर पोझिशनला नोड असणार आहे त्यालाच तुम्ही काय म्हणायचे, की गिव्हन बायनरी ट्रीचं रूट म्हणायचं. नेक्स्ट डेफिनेशन आहे चिल्ड्रन ऑफ बायनरी ट्री किंवा चाइल्ड ऑफ बायनरी ट्री. तर कशाला म्हणायचं बायनरी ट्रीचे चाइल्ड, तर ऑल द नोड कनेक्टेड टू रूट. जे सगळे नोड रूटला कनेक्ट असणार आहेत त्यालाच काय म्हणायचे, चाइल्ड ऑफ दी बायनरी ट्री म्हणायचे. नेक्स्ट डेफिनेशन आहे पॅरेंट ऑफ बायनरी ट्री. त्याची डेफिनेशन आहे पहा, अ नोड हॅज अ चाइल्ड. ज्या नोडला चाइल्ड असणार आहे त्याच नोडला तुम्ही काय म्हणणार आहे, तर पॅरेंट ऑफ दी बायनरी ट्री. नेक्स्ट डेफिनेशन आहे लीफ ऑफ द बायनरी ट्री. तर बायनरी ट्रीचा लीफ काय असणार आहे, अ नोड हॅज नो चाइल्ड. म्हणजे ज्या नोडला एकही चाइल्ड नसणार आहे त्यालाच तुम्ही काय म्हणणार आहेत, लीफ असं म्हणणार आहेत. पहा यावर एक्झाम्पल्स विचारले जातात की गिव्हन डायग्राम दिली जाते, त्याची हाईट कॅल्क्युलेट करा किंवा रूट फाइंड करा, त्याचे चिल्ड्रन्स किती आहेत ते सांगा, बायनरी ट्रीचे पॅरेंट्स कोणते कोणते आहेत, लीफ कोणते आहेत, हे एक्झामला विचारलं जाऊ शकतं. सो डेफिनेशन्स ह्या व्यवस्थित करायच्यात आणि त्यावरचे एक्झाम्पल्ससुद्धा व्यवस्थित करायचेत. आता या डेफिनेशन्सवरचे आपण एक्झाम्पल्स घेऊयात की हाईट कशी कॅल्क्युलेट करता, रूट कसं फाइंड आउट करता, त्याचे चाइल्ड्स, पॅरेंट्स, लीफ कसे कॅल्क्युलेट करायचे ते. ठीक आहे. एक्झाम्पल दिले पहा. तर काय विचारलं एक्झाम्पलमध्ये, फाइंड हाईट ऑफ द ट्री. तुम्हाला गिव्हनमध्ये ट्री दिलेली असेल आणि त्या ट्रीचं तुम्हाला काय करायची आहे, हाईट कॅल्क्युलेट करायची आहे. आता हाईट ऑफ द बायनरी ट्रीची डेफिनेशन काय आहे पहा, द हाईट ऑफ एनी नोड इज द लॉंगेस्ट पाथ फ्रॉम द नोड टू एनी लीफ. मग हा स्टार्टिंग नोड्स कोणता घेणार आहे, जो हायेस्ट नंबरचा नोड आहे तो तुम्ही स्टार्टिंग नोड घेणार आहे पहा. आणि यामध्ये लीफ्स कोणत्या कोणत्या आहेत, लीफ ऑफ द बायनरी ट्री तुम्हाला सांगितलंय की काय डेफिनेशन आहे, अ नोड हॅज नो चाइल्ड. असा नोड की ज्याला एकही चाइल्ड नसणार आहे. तर यामध्ये कोणते कोणते लीफ्स येतील पहा, के, ई, बी, सी. हे काय असणार आहेत, तर लीफ्स असणार आहेत कारण याला एकही चाइल्ड नाही आहे पहा. सो आता याची हाईट कशी कॅल्क्युलेट करायची आहे, तर तुम्हाला लॉंगेस्ट पाथ कॅल्क्युलेट करायचा आहे. कुठपासून, जर स्टार्टिंग नोडपासून ते एनी लीफ म्हणजे कोणत्याही लीफपर्यंतचा. ठीक आहे. आता स्टार्टिंग नोड आहे तुमचा ए पासून ते फर्स्ट लीफ आहे के. आता ए टू केची लेंथ किती आहे पहा, तर लेंथ म्हणजे काय कॅल्क्युलेट करता, त्यामध्ये जेवढ्या नंबर ऑफ एजेस असतील ती त्याची लेंथ असणार आहे. ए टू के पर्यंत किती नंबर ऑफ एजेस आहेत, तर ए टू डी, डी टू एच, एच टू के 3 नंबर ऑफ एजेस आहेत. सो लेंथ ऑफ ए टू के किती झाली, 3 झाली. सिमिलरली लेंथ ऑफ ए टू ई. ई ही एक लीफ आहे, ए हा स्टार्टिंग नोड आहे.
सो लेंथ ऑफ ए टू ई म्हणजेच किती नंबर ऑफ एजेस आहेत यामध्ये, ए टू डी आहे, डी टू एल आहे, एल टू पी आहे आणि पी टू ई आहे. 4 नंबर ऑफ एजेस आहेत. सो लेंथ ऑफ ए टू ई इज इक्वल टू 4. सिमिलरली लेंथ ऑफ ए टू बी मध्ये किती नंबर ऑफ एजेस आहेत, तर ए टू झेड अँड झेड टू बी 2 नंबर ऑफ एजेस आहेत. सो लेंथ ऑफ ए टू बी इज 2. Similarly, length of A to C, that is the number of edges between A to C किती आहेत, तर 2 आहेत. कोणत्या, A to Z and Z to C. सो प्रत्येकाची लेंथ आपण कॅल्क्युलेट केली. आता यामध्ये तुम्हाला लॉंगेस्ट पाथ कॅल्क्युलेट करायचं आहे. पहा, A to K ची 3 आहे, म्हणजेच पाथ काय आहे, 3 आहे. लॉंगेस्ट पाथ कोणता येईल मग यामध्ये, पहा लेंथ ए टू के 3 येतोय, ए टू ई 4 येतोय, ए टू बी 2 येतोय आणि ए टू सी 2 येतोय. सो लॉंगेस्ट पाथ इज 4. Therefore the maximum length is 4. Hence the height of the tree is equal to 4. म्हणजेच तुम्हाला काय करायचं आहे की लॉंगेस्ट पाथ कॅल्क्युलेट करायचा आहे, जो स्टार्टिंग नोडपासून ते लीफपर्यंतचा. ती तुमची काय असणार आहे, तर हाईट ऑफ दी ट्री असणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल पाहू. नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा, पहा, फाइंड रूट, चिल्ड्रेन, पॅरेंट अँड लीफ ऑफ दी ट्री. तुम्हाला एक ट्री गिव्हनमध्ये दिलेली आहे आणि या ट्रीचं तुम्हाला काय काय कॅल्क्युलेट करायचं आहे, रूट, चिल्ड्रेन, पॅरेंट अँड लीफ. तर पहा आता रूटची डेफिनेशन पहा, काय सांगितली आहे रूटची डेफिनेशन, हायेस्ट नोड इन द ट्री. आता हायेस्ट नोड कोणता आहे किंवा अपर पोझिशनचा नोड कोणता आहे गिव्हन ट्रीमध्ये, तर 1 आहे. सो द रूट ऑफ द गिव्हन ट्री इज 1. नेक्स्ट चिल्ड्रेन, चिल्ड्रेनची काय डेफिनेशन सांगितली आहे, ऑल द नोड कनेक्टेड टू रूट. जे नोड्स जे रूटला कनेक्टेड आहेत, पहा कोणते कोणते, आता सगळेच 2 and 3 आर कनेक्टेड टू रूट 1. आता 4 आणि 5 2 ला कनेक्ट आहे आणि 2 कनेक्ट आहे 1 ला. सो 4 आणि 5 पण कनेक्ट कशाला असणार आहेत, 1 ला कनेक्ट असणार आहेत. 6 आणि 7 कनेक्ट आहे 3 ला, पण 3 कनेक्ट आहे 1 ला. सो 6 and 7 कनेक्ट कशाला असणार आहेत, 1 ला. देअरफॉर किती नंबर ऑफ चिल्ड्रेन झाले पहा, तर 6 नंबर्स ऑफ चिल्ड्रेन. कोणते कोणते, 2 3 4 5 6 7. 7 नंबर ऑफ चिल्ड्रेन झाले. नेक्स्ट काय कॅल्क्युलेट करायचं आहे, पॅरेंट. आता या ट्रीमध्ये पॅरेंट कोणते कोणते आहेत, तर डेफिनेशन काय सांगते, अ नोड हॅज अ चाइल्ड. असे नोड की ज्याला चाइल्ड आहे. आता कोणते कोणते नोड्स आहेत की ज्याला चाइल्ड आहे, पहा 1 ऑब्झर्व करा, 1 ला 2 चाइल्ड्स आहेत. कोणते, 2 and 3 आर दी चाइल्ड्स ऑफ 1. देअरफॉर 1 इज द पॅरेंट. आता 2 पॅरेंट आहे का, तर आहे का, कारण 2 ला 2 चाइल्ड्स आहेत. कोणते, 4 and 5. नेक्स्ट 3 ला चाइल्ड्स आहेत का, तर आहेत. 6 and 7 आर द चाइल्ड्स ऑफ 3. देअरफॉर 1 2 and 3 आर दी पॅरेंट. नेक्स्ट डेफिनेशन काय, तर लीफ. लीफची डेफिनेशन काय सांगितली होती, अ नोड हॅज नो चाइल्ड. असे नोड की ज्याला एकही चाइल्ड नसणारे. असे कोणते कोणते नोड आहेत, पहा 4 5 6 7. हे असे नोड्स आहेत की ज्याला एकही चाइल्ड नाही आहे, म्हणून हे काय झाले, तर लीफ झाले. पहा, हे जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर तुम्हाला अगोदर डेफिनेशन माहीत असणं गरजेचं आहे. सो अगोदर डेफिनेशन व्यवस्थित क्लिअर करा, किंवा डायग्रामनुसार तुम्ही डायरेक्टली रूट, चिल्ड्रन, पॅरेंट आणि लीफ्स कोणते कोणते आहेत ते सांगू शकता. आणि डेफिनेशन्स ह्या एक्झामला विचारल्या जातात, सो डेफिनेशन्स व्यवस्थित करायच्यात. ठीक आहे, आता नेक्स्ट पॉईंट पाहू. पहा, तुमचा नेक्स्ट पॉईंट आहे मॅक्झिमम हाईट अँड मिनिमम हाईट ऑफ द गिव्हन बायनरी ट्री. तर गिव्हन बायनरी ट्रीची मॅक्झिमम हाईट कशी कॅल्क्युलेट करायची आहे किंवा मिनिमम हाईट कशी कॅल्क्युलेट करायची आहे, तर त्याच्या डेफिनेशन्स दिलेले आहेत किंवा फॉर्म्युले दिलेले आहेत. पहा, तर फर्स्ट मॅक्झिमम हाईट काय सांगते, मॅक्झिमम हाईट कशी कॅल्क्युलेट करायची, द मॅक्झिमम हाईट ऑफ द बायनरी ट्री विथ n व्हर्टायसेस इज n-1 डिवायडेड बाय 2. म्हणजे मॅक्झिमम हाईट कशी कॅल्क्युलेट करणार आहेत, तर गिव्हन बायनरी ट्रीचे नंबर ऑफ व्हर्टायसेस कॅल्क्युलेट करायचे आहेत. ती n ची व्हॅल्यू असेल and the maximum height is equal to n-1 divided by 2. या फॉर्म्युल्यामध्ये काय करायचं आहे,
व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्यात आणि मॅक्झिमम हाईट काय करायचे, कॅल्क्युलेट करायचे. नेक्स्ट डेफिनेशन आहे मिनिमम हाईट. तर काय मिनिमम हाईटचं फॉर्म्युला, द मिनिमम हाईट ऑफ द बायनरी ट्री विथ n व्हर्टायसेस इज log to the base 2 into n plus 1 minus 1. n plus 1 हा पहा ब्रॅकेटमध्ये आहे. log to the base 2 म्हणजेच ही व्हॅल्यू कशी लिहिता तुम्ही, log of n plus 1 डिवायडेड बाय log of 2 अशी लिहिता. आता यावरचं एक्झाम्पल पाहूयात की तुम्ही एखाद्या बायनरी ट्रीचे जर नंबर ऑफ व्हर्टेक्स तुम्हाला गिव्हनमध्ये दिलेले असतील तर त्याची मॅक्झिमम हाईट अँड मिनिमम हाईट कशी कॅल्क्युलेट करायची. सो एक्झाम्पल आहे पहा, फाइंड मॅक्झिमम अँड मिनिमम हाईट ऑफ द 25 व्हर्टायसेस. तर असं एक्झाम्पल आहे की 25 व्हर्टेक्सचे मॅक्झिमम अँड मिनिमम हाईट काय करायची, कॅल्क्युलेट करायचे. सो n इज इक्वल टू किती झाले, 25 झाले. मॅक्झिमम हाईटचं काय फॉर्म्युला आहे, मॅक्झिमम हाईट इज इक्वल टू n minus 1 divided by 2. n is equal to 25. That is the 25 minus 1 divided by 2 is equal to 24 divided by 2 is equal to 12. Therefore, the maximum height of the given binary tree is 12. Next, minimum height formula write down करायचा आहे. n ची व्हॅल्यू काय केली आहे, 25 सबस्टिट्यूट केली आहे. 25 प्लस 1 किती होईल, log टू द बेस 2 26 minus 1. आता ही व्हॅल्यू कशी राईट डाऊन करायची पहा, तर log of 26 डिवायडेड बाय log of 2 minus 1. log of 26 तुम्ही कॅल्सीवर कॅल्क्युलेट करा, डिवायडेड बाय log of 2 करा. त्याची जी व्हॅल्यू असेल ती त्या व्हॅल्यूमधून 1 सबस्टिट्यूट करा, 1 सबस्ट्रॅक्ट करा. जी व्हॅल्यू येईल ती व्हॅल्यू येते पहा 3.70. आता 3.70 कशाला नियर अबाउट आहे, तर 4 ह्या पॉईंटला नियर अबाउट आहे, म्हणून 3.70 इज नियर अबाउट मी किती लिहिलं आहे, 4 लिहिलं आहे. कारण जी हाईट आहे ती तुम्ही पॉईंटमध्ये कॅल्क्युलेट करणार नाही आहेत, एक पर्टिक्युलर नंबर असणार आहे त्याचा. ठीक आहे. सो तुमची मॅक्झिमम हाईट किती आली, 12 आली आणि मिनिमम हाईट किती आली, 4 आली. ही जी लॉगची व्हॅल्यू आहे पहा, ही लॉगची व्हॅल्यू तुम्ही कॅल्सीवर कॅल्क्युलेट करा, कारण तुम्हाला अशी व्हॅल्यू ही कॅल्क्युलेट होणार नाही आहे. ठीक आहे. सो मॅक्झिमम हाईट इज 12 अँड द मिनिमम हाईट इज 4. आता आपण नेक्स्ट पॉईंट पाहू. तुमचा नेक्स्ट पॉईंट आहे बा शॉर्टेस्ट स्पॅनिंग ट्री. तर काय सांगते शॉर्टेस्ट स्पॅनिंग ट्री, अ स्पॅनिंग ट्री विथ मिनिमम वेट इज कॉल्ड द शॉर्टेस्ट स्पॅनिंग ट्री, और त्याला अदर नेम आहे पहा मिनिमल स्पॅनिंग ट्री. म्हणजेच काय की अशी स्पॅनिंग ट्री ज्याचं वेट काय असणार आहे, मिनिमम असणार आहे. आता पहा वेट तुम्हाला गिव्हन डायग्राममध्ये दिलेलं असेल, तुम्ही जसं शॉर्टेस्ट पाथ कॅल्क्युलेट काउंट करत होता तसंच तुम्हाला काय करायचं आहे, तर शॉर्टेस्ट स्पॅनिंग ट्री कॅल्क्युलेट करायचं आहे. तर त्याची डेफिनेशन काय आहे की ज्या स्पॅनिंग ट्रीमध्ये मिनिमम वेट येईल ती तुमची काय असणार आहे, शॉर्टेस्ट स्पॅनिंग ट्री असणार आहे. खाली दिले पहा, अ कनेक्टेड वेटेड ग्राफ कॅन हॅव 2 or more shortest spanning tree. दॅट इज कोणत्याही वेटेड ग्राफमध्ये तुम्हाला 2 किंवा 2पेक्षा जास्त शॉर्टेस्ट स्पॅनिंग ट्री असू शकतात. आता पहा, हे फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला एक अल्गोरिदम दिला आहे, तो अगोदर फाइंड आउट किंवा पाहू. त्याचे काही प्रोसिजर्स आहेत आणि त्या प्रोसिजरनुसार तुम्हाला काय करायचं आहे, शॉर्टेस्ट स्पॅनिंग ट्री कॅल्क्युलेट करायचं आहे. तर त्या अल्गोरिदमचं नाव आहे पहा क्रुशल्स अल्गोरिदम. तो अल्गोरिदम अगोदर पाहू आणि त्यानंतर त्याचं एक्झाम्पल घेऊ. पहा, नेक्स्ट अल्गोरिदम आहे तुमचा क्रुशल्स अल्गोरिदम. तर हा अल्गोरिदम काय सांगतोय पहा, हा अल्गोरिदम कशासाठी यूज करायचा आहे, तर शॉर्टेस्ट स्पॅनिंग ट्री कॅल्क्युलेट करण्यासाठी यूज करायचा आहे. तर पहा, लेट जी बी अ वेटेड कनेक्टेड ग्राफ. जी हा एक वेटेड कनेक्टेड ग्राफ असणार आहे आणि त्या ग्राफचा यूज करून तुम्हाला शॉर्टेस्ट स्पॅनिंग ट्री काय करायची, कॅल्क्युलेट करायचे. तर प्रोसिजर दिली आहे पहा. स्टेप 1, वी चूज फर्स्ट एज विथ मिनिमम वेट अँड विच इज नॉट अ लूप. म्हणजे काय करायचं, स्टेप फर्स्टमध्ये अशी फर्स्ट एज चूज करायची की ज्याचं वेट काय असणार आहे,
मिनिमम असणार आहे आणि ज्याला एकही लूप नसणार आहे. सेकंड स्टेप काय, ॲट एव्हरी सक्सेसिव्ह स्टेप वी चूज द नेक्स्ट एज फ्रॉम द रिमेनिंग एजेस. म्हणजे फर्स्ट एज चूज केल्यानंतर ज्या रिमेनिंग एजेस असतील त्या एजेसमध्ये विथ द मिनिमम वेट विच इज नॉट ए लूप अँड क्रिएट्स द नो सर्किट विथ द प्रिव्हियसली चूजन एजेस. म्हणजेच काय करायचं आहे की सेम प्रोसिजर करायची आहे जशी तुम्ही स्टेप फर्स्टमध्ये केलेली आहे. आता स्टेप फर्स्टमध्ये जर तुम्ही फर्स्ट एज चूज केली ज्याचं मिनिमम वेट आहे तर नेक्स्ट एज चूज करण्यासाठी काय करायचं आहे, रिमेनिंग एजेस ऑब्झर्व करायच्यात आणि त्या रिमेनिंग एजेसमध्ये जी मिनिमम वेटची एज आहे ती चूज करायची. पण कशी चूज करणार की ती एज चूज केल्यानंतर तिथं कोणतेही सर्किट फाइंड व्हायला नको अशी एज तुम्हाला काय करायची, चूज करायची. स्टेप 3 काय सांगते, इफ द ग्राफ जी has n vertices then we stop the procedure after n-1 edges chosen. म्हणजेच काय की जर गिव्हन ग्राफमध्ये n व्हर्टायसेस असतील तर ही प्रोसिजर कुठपर्यंत नेणार आहेत, जोपर्यंत तुम्ही n-1 एजेस चूज करत नाही तोपर्यंत. सपोज गिव्हन व्हर्टायसेसमध्ये 4 व्हर्टायसेस असतील तर तुमच्या स्पॅनिंग ट्रीमध्ये किती नंबर ऑफ एजेस पाहिजेत, तर 4 - 1 दॅट इज द 3 नंबर ऑफ एजेस येऊपर्यंत तुम्हाला ही प्रोसिजर काय करायची आहे, कंटिन्यू करायची आहे. प्रोसिजर समजली आहे का. काय करायचं आहे, फर्स्ट स्टेपला मिनिमम वेट असलेली एज चूज करायची आहे, सेकंड स्टेपला पण तेच करायचं आहे, पण जी फर्स्ट एज चूज केलेली आहे ती सोडून रिमेनिंग एजेसमध्ये जी मिनिमम वेटची एज आहे अशी चूज करायची. पण ती कशी चूज करणार आहेत की जेव्हा ती एज चूज केल्यानंतर तिथे कोणत्याही प्रकारचं सर्किट फॉर्म होणार नाही आहे अशी एज तुम्ही काय करणार आहेत, चूज करणार आहेत. आणि स्टेप 3मध्ये काय सांगितलं आहे, जर n व्हर्टायसेस असतील तर n-1 एजेस येऊपर्यंतच ही प्रोसिजर काय करणार आहे, तुम्ही फॉलो करणार आहे, अदरवाईज तिथे तुम्ही स्टॉप करणार आहेत. ठीक आहे. आता यावरचं एक्झाम्पल पाहू म्हणजे तुम्हाला काय होईल, क्लिअर होईल की शॉर्टेस्ट स्पॅनिंग ट्री कसा कॅल्क्युलेट करायचा आहे. पहा नेक्स्ट एक्झाम्पल आहे, फाइंड शॉर्टेस्ट स्पॅनिंग ट्री यूजिंग क्रुशर्स अल्गोरिदम. पहा गिवन कोणता ग्राफ दिलेला आहे, वेटेड ग्राफ, पण तो कसा आहे, कनेक्टेड आहे. सो गिवन ग्राफ इज दी वेटेड कनेक्टेड ग्राफ. तुम्हाला या ग्राफचा यूज करून काय करायचं आहे, शॉर्टेस्ट स्पॅनिंग ट्री कॅल्क्युलेट करायची. तर कशी कॅल्क्युलेट करणार आहे पहा, मी डायरेक्टली आन्सरमध्ये ट्री ड्रॉ केलेली आहे, पण कशी ड्रॉ केली आहे तर मी स्टेप वाईज तुम्हाला एक्सप्लेन करून सांगते. पहा स्टेप फर्स्ट काय सांगितले तुम्हाला, वी चूज द फर्स्ट एज विथ मिनिमम वेट अँड विच इज द नॉट लूप. आता अशी कोणती एज आहे की ज्याचं वेट मिनिमम आहे, पहा CD ही एक एज आहे की ज्याचं वेट काय आहे, 1 आहे, मिनिमम आहे आणि त्याला एकही लूप नाही आहे. सो फर्स्ट एज तुम्ही कोणती ही केली, ड्रॉ केली किंवा सपोज केली की CD ही फर्स्ट एज आहे. फर्स्ट एज तुम्ही फर्स्ट स्टेपला काय करणार आहेत, ड्रॉ करणार. मी पहा फायनल आन्सर लिहिलेला आहे, मी कसं आलं आहे ते एक्सप्लेन करून सांगते. आता फर्स्ट एज तुमची CD आली आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट एज तुम्हाला सिलेक्ट करायची की ज्याचं वेट काय मिनिमम आहे, पण कशामधून, रिमेनिंग एजेसमधून. आता रिमेनिंग एजेसमध्ये मिनिमम वेट असलेली एज कोणती आहे, सो BD ही एज आहे की ज्याचं वेट काय आहे, मिनिमम आहे. सो नेक्स्ट तुम्ही काय करणार आहेत, BD ही एज ड्रॉ करणार आहेत. फर्स्ट कोणती केली, CD केली, नेक्स्ट एज झाली BD. आता नेक्स्ट स्टेपला काय करायचे तुम्हाला, राहिलेले रिमेनिंग एजमधून काय करायचे, मिनिमम वेट असलेले एज सिलेक्ट करायचे. आता राहिल्यात कोणत्या कोणत्या एजेस पहा, ज्याचं वेट 7 आहे, ज्याचं वेट 5 आहे, ज्याचं वेट 4 आहे, ह्या एजेस राहिलेल्या आहेत. जर तुम्ही 4 वेट असलेली एज दॅट इज द एज BC ही जर सिलेक्ट केली तर काय होईल, तुमचं फर्स्ट एज CD झाली, सेकंड एज BD झाली. जर तुम्ही BC ही एज जर सपोज केली तर काय होईल, तुमचा क्लोज्ड ग्राफ तयार होईल. म्हणजे हा ट्री राहणार नाही आहे किंवा
सर्किट तयार होईल पहा बी सी एच जर ड्रॉ केली तर. तुम्हाला काय करायचं आहे, सर्किट फ्री ग्राफ ड्रॉ करायचं आहे किंवा जिथे कोणत्याही प्रकारचं सर्किट तयार होत नाही आहे असा ग्राफ तुम्हाला काय करायचा आहे, ड्रॉ करायचा आहे. म्हणजे तुम्हाला एक ट्रीज फाइंड आउट करायची आणि ट्रीमध्येच काय दिलं आहे की जी फ्री असणार आहे, कुठेही क्लोज्ड नसणार आहे. आणि जर तुम्ही बी सी ही जर एज ड्रॉ केली तर हा ग्राफ काय होईल, क्लोज्ड होईल. म्हणून तुम्ही बी सी एज सिलेक्ट करणार नाही आहे, ती ड्रॉप करणार आहेत. मग नेक्स्ट मिनिमम वेट 5 आणि 7 वेट, यामध्ये 5 हे मिनिमम आहे. सो नेक्स्ट एज कोणती तुम्ही सिलेक्ट केली, सो एज ए बी ही सिलेक्ट केली. देअरफॉर द रिक्वायर्ड स्पॅनिंग ट्री ग्राफ ड्रॉ केला आहे पहा, ए बी, बी टू डी अँड डी टू सी. हा काय असणार आहे, रिक्वायर्ड स्पॅनिंग ट्रीचा ग्राफ असणार आहे. नेक्स्ट आता थेरम दिला आहे पहा, लेट G be a connected weighted graph and T be a subgraph of G obtained by Crucial's algorithm, then T is the shortest spanning tree of G. म्हणजेच काय की G हा जर कनेक्टेड वेटेड ग्राफ असेल, T हा त्याचा सबग्राफ असेल आणि हा सबग्राफ कशावरून तुम्ही कॅल्क्युलेट केला आहे, तर क्रुशियल्स अल्गोरिदमचा यूज करून जर कॅल्क्युलेट केलेला असेल तर तोच सबग्राफ काय असणार आहे, शॉर्टेस्ट स्पॅनिंग ट्री असणार आहे. हा थेरम सांगतोय. याचं थेरमचं स्टेटमेंट दिलं आहे, जर एक्झाममध्ये विचारलं तर तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ठीक आहे, शॉर्टेस्ट स्पॅनिंग ट्री कसा कॅल्क्युलेट करायचा हे समजलं असेल. हा थेरम झालेलाच आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट लेक्चरला 2 पॉईंट्स राहिले, ते संपले की तुमचा हा चॅप्टर कंप्लीट होईल. सो एका लेक्चरमध्ये अजून तुमचा चॅप्टर कंप्लीट होईल. व्यवस्थित नोट्स काढा पहा, व्यवस्थित स्टडी करा. एक्झामला MCQs विचारले जाणार आहे. सो डेफिनेशन्स, तुमच्या डायग्रॅम व्यवस्थित ड्रॉ करा. तुमची इसेंट्रिसिटी, सेंटर, रेडियस, डायमीटर ह्या ज्या छोटे छोटे डेफिनेशन्स आहेत आणि जे छोटे एक्झाम्पल्स आहेत ते व्यवस्थित करा. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट पॉईंट आपण स्टार्ट करू. थँक्यू.